नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. श्रीराम तव हासुने श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे. कवणासी काय दिजेल कवणे, अद्वैती हे. पैम्या हो वाचिये शेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे. ते वेळी तू स्वप्न भोगीजे, जन्म मृत्यूंचा. पाठी अवसात येचे ओ, तैते अवघेचे होय वाओ. ऐसा उपजे नित्य सद्भाव, तोही आपणाची. म्हणून आपणची आपणया, घातिकूज तू असे धनंजया. चित्त देऊनी नथिलिया, देहाभिमाना. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. अनंत श्रीभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यांना वंदन करून, पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांना वंदन करून, संतसंघास उपस्थित सर्व बंधुभगिनींना शिरोदेव. बंधुभगिनींनो, आज ज्याप्रमाणे आपण ऐकत आहोत की गेले कित्येक आठवडे ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, त्यातील ज्ञान आपल्या माऊली आपल्याला अतिशय साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये वर्णन करून सांगत आहेत. त्याचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान आपल्याला देत आहेत. गेल्या रविवारच्या संतसंघातही आपण ऐकलं की जेव्हा त्या ठिकाणी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की योगी ह्याची जी लक्षणं आहेत किंवा योगी हा आपल्या स्थानापर्यंत पोचण्यासाठी, त्या समाधीपर्यंत पोचण्यासाठी त्याने काय करणं गरजेचं आहे, तो कशा पद्धतीने पोचू शकतो. तर ती जी योग्यता आहे, ती जी क्षमता आहे, ती त्याला कोण बरं देतो असा प्रश्न ह्या आजच्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारला आहे. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी त्यावर अतिशय समर्पक उत्तर देतात की हे अर्जुना, उद्धरेद आत्मना आत्मानाम, म्हणजेच आत्म्याने आत्म्याला उद्धारावे. त्यानेच ह्या संसाररूपी मायाजालातून त्याला प्रगतीकडे न्यावे, न की त्याला अधोगतीस नेऊ नये. आत्माच हा आपला मित्र होऊ शकतो किंवा शत्रू होऊ शकतो. आता हे कशा प्रकारे हे त्या ठिकाणी वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली अतिशय सुंदर असं उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती, एखादा गृहस्थ
जर भ्रांतिरूपी शय्येवर झोपला असेल, त्याला अनेक गोष्टींचा विसर पडला असेल आणि तो जेव्हा निद्रावस्थेमध्ये असेल तेव्हा जर त्याला स्वप्न पडलं की आपला जन्म होतो आहे, मृत्यू होतो आहे, तर तो जो त्रास आहे, ती जी वेदना आहे, तो जो जन्ममृत्यू आहे, तो त्या स्वप्नामध्ये तो भोगत असतो. पण जेव्हा तो जागा होतो, जेव्हा त्याला जाग येते, तेव्हा त्याला कळून चुकतं की हा सगळा भ्रम होता. वास्तविक मी जिवंत आहे, मी अमर आहे. अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की बाबा रे, आत्म्याने आत्माला उद्धारावा म्हणजे नेमकं काय, तर आपण आपली आत्मबुद्धी वाढवणं गरजेचं आहे. वृथा देहाचा अभिमान जो आहे तो कुठेतरी सोडणं गरजेचं आहे. सदैव आपण मी देहच आहे, मी हाच आहे, मी अमका आहे, मीच ह्या सगळ्या गोष्टींचा करता आहे, ही जी देहबुद्धी आहे, हा जो देहाभिमान आहे, तो कुठेतरी आपण सोडणं गरजेचं आहे. त्यातून अलिप्त होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रगतीकडे जाऊ शकतो. अन्यथा त्याच मायाजाळामध्ये, त्याच गुरफट्यात अडकून आपण आपला नाश करून घेतो. याच्यावर एक सुंदरचं दृष्टांत एक या ठिकाणी आठवतो, आपल्या माऊलींनी आपल्याला अनेक वेळा दिलेला आहे. तो म्हणजे महाराजा जनक. जनक राजांना आपल्या सर्वांना ठाऊक आहे की महाराज जनक हे अतिशय श्रेष्ठ, अतिशय विद्वान आणि अतिशय धर्मवान असे राजे. एकदा त्यांना स्वप्न पडलं की ते घरोघरी भिक्षा मागत आहेत, दारोदारी ते भीक मागत आहेत. काही जण त्यांना भीक देत आहेत, भिक्षा देत आहेत, काही जण नाही देत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांची ती अवस्था, कारण एक राजा, एक धर्मपरायण राजा, जो आयुष्यभर सत्कर्मांसाठी त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केलं, असा जो राजा, ती अवस्था पाहून तो अतिशय खडबडून जागे झाले. जागे झाल्यानंतर त्यांनी लागलीच काही क्षणात आपला अपूर्ण दरबार बोलवला, सर्व विद्वानांना, त्यांच्या राज्यातले सर्व विद्वान त्यांना पाचारण केलं आणि विचारलं की मला जे स्वप्न पडलं आहे की मी घरोघरी फिरतोय, दारोदारी हिंडतोय, भिक्षा मागतोय, भीक मागतोय, काही जण देत आहेत, काही जण नाही देत आहेत, तर वास्तविक काय ते खरं की मी जो हा राजा आहे, या राज्याचा राजा आहे, ते खरं. आता महाराज जनक म्हणजे कोणी साधीसुधी सामान्य राजा नव्हत्या. अतिशय धर्मपरायणी, वेदांचं ज्ञान असणारे, अतिशय अभ्यासू वृत्तीचे ते धर्मपरायणी राजा. सर्व विद्वानांनी विचार केला, आता नेमकं उत्तर काय द्यावं. हे म्हणावं खरं आहे तरी आपण अडचणीत सापडणार, ते म्हणावं खरं आहे तरी अडचणीत सापडणार, म्हणून अनेकांना उत्तरं देता नाही आली. शेवटी अष्टावक्र ऋषी, जे छोटेसे त्या ठिकाणी, त्यांचं वयही अतिशय कमी होतं, त्यांचे वडीलही त्या ठिकाणी विद्वानांमध्ये होते, ते अष्टावक्र ऋषींनी त्यांना सद्गुरूंच्या रूपात एक बोध केला की राजन, हा जो तू विचार केला आहेस, तू प्रश्न करतोयस, तू राजाही नव्हेस आणि तू भिकारीही नव्हेस, कारण ह्या दोन्ही गोष्टी तुझ्या देहाशी निगडीत आहेत, तुझ्या शरीराशी निगडीत आहेत, देहबुद्धीशी निगडीत आहेत. वास्तविक तू एक आत्मा आहेस, त्या परमात्माचा अंश आहेस, त्या ईश्वराचा एक तत्व आहेस. आणि त्यामुळे हे जे उत्तर ऐकून त्या ठिकाणी जनकराजांना जे सत्य आहे त्याचं त्या ठिकाणी ज्ञान झालं, ते स्पष्ट त्या ठिकाणी जे खरं आहे, जे सत्यज्ञान, जे साधू संत सद्गुरू आपल्याला देऊ करतात विविध गोष्टींच्या माध्यमातून, ते त्या ठिकाणी प्रकट झालं. आजही या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला किंवा श्रीकृष्ण भगवान अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी हेच सांगतायत. आपल्या माऊली ह्या संतसंघाच्या माध्यमातून आपल्याला गेली अनेक संतसंघाच्या माध्यमातून ह्याच गोष्टी सांगतायत की बाबा रे, देहबुद्धीतून आपण कुठेतरी आपण आपलं मन आत्मबुद्धीकडे वळवणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी प्रगतीकडे जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुढे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्या व्यक्तीने, ज्या पुरुषाने किंवा ज्या मनुष्याने आपली इंद्रिय समुदाय म्हणजे शरीर, इंद्रिय ह्यांना जिंकलं आहे, तो त्याचा आत्मा हा त्याचा मित्र बनतो, त्याचा बंधू बनतो. आणि ज्याने ही शरीरं किंवा हे शरीराचे इंद्रिय जिंकले नाही आहेत, तो त्याच गोष्टीमध्ये अडकून पडला आहे, तो स्वतःचाच शत्रू बनतो. थोडक्यात त्याचा आत्मा हा त्याचाच शत्रू बनतो आणि शत्रूप्रमाणे तो वागतो, त्याचं नुकसान त्या पद्धतीने होत राहतं. त्या पद्धतीने त्याची प्रगती किंवा अधोगती ती निश्चित होते. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली एक सुंदरसा दृष्टांत देतात, तो आपण खरंच खूप लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे, कारण हे जे रूपक आहे खूपच अर्थपूर्ण आहे. जंगलामध्ये जेव्हा एखाद्या पारध्याला जर एखादा राघू किंवा पक्षी पकडायचा असेल, तर ते काय करतात की दोन झाडांच्या मध्ये
एक रस्सीवर एक नळी बांधतात, एक नलिका बांधतात. ती पोकळ अशी नलिका असते आणि त्या नलिकेवर काहीतरी असं आमिष म्हणजे काहीतरी फळ वगैरे खाद्य त्या ठिकाणी अडकवलं जातं. ते अडकवल्यानंतर तो पक्षी म्हणजे समजा एखादा राघू त्या ठिकाणी पकडायचा आहे, तो पोपट त्या ठिकाणी पक्षी पकडायचा आहे, तर तो राघू जेव्हा त्या नलिकावर येऊन बसतो ते खाण्याच्या आमिषाने त्या इच्छेने त्या नलिकेवर बसल्या क्षणीच ती त्या रश्शीमध्ये गुरफटलेली असते, ओवलेली असते. त्यामुळे त्याच्या वजनाने तो जेव्हा त्याच्यावर झडप घेतो त्या नलिकेवर त्याच्या अंगाच्या त्याच्या शरीराच्या वजनाने ती नलिका उलटी होते. तो राघू उलटा होतो. उलटा झाल्यानंतर काय आपलं ठाऊक आहे सहज की गुरुत्वाकर्षणच्या अनुषंगाने त्याचं शरीर खालच्या दिशेला जमिनीच्या दिशेला होतं. पायाच्या पंजाने त्याने ती नलिका पकडलेली असते. पण त्या ठिकाणी तो घाबरतो कारण शरीर त्याचं उलटं झालेलं असतं. समोर वरती त्याला आकाश म्हणजे डोळ्यांच्या समोर आकाश दिसत असतं. त्याला भीती वाटते की अरे आपण पडतोय की काय, आपण खोल दरीत पडतोय की काय, कुठे पडू, आपल्याला काय होईल, आपलं नुकसान होईल, ही जी भीती ही जी शंका मनामध्ये घर करून असते त्यामुळे तो अजूनच घाबरतो. त्याच्या पायांची जी पकड आहे ती अजून तो घट्ट करतो. अगदी शरीर पूर्ण आकुंचन करून छातीने आकुंचन पाहून चोचीने वगैरेही तो ती नलिका पकडतो आणि कुठेतरी आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक तो पक्षी आहे, तो राघू आहे, त्याला पंख आहेत, त्याला ती क्षमता आहे, उडण्याची क्षमता आहे. एका क्षणात जर त्याने ती नलिका सोडली असती तर तो उडू शकला असता, त्यातून तो सुटका प्राप्त करू शकला असता. पण त्याने ती देहबुद्धी त्या ठिकाणी नाही सोडली. तो घाबरला त्या ठिकाणी की अरे मी जर हे सोडलं, ही जी नलिका सोडली तर मी पडेन, मी मरेन, माझा नाश होईल, या ठिकाणी माझं नुकसान होईल. आणि हीच शंका, हीच भीती, हीच देहबुद्धी त्याचं त्या ठिकाणी नुकसान करते आणि तो त्यातच अडकून बसतो. पुढे त्याची जाऊन काही क्षणातच अशी धारणा होते की अरे मी पुरता अडकलो आहे, मी बांधला गेलो आहे, आता काही माझं खरं नव्हे, मी ह्याच्यातून सुटूच नाही शकत, अशी धारणा त्याच्या मनामध्ये होते आणि तो त्यातच अडकून राहतो. आणि ती अवस्था ती अतिशय बिकट होते की जरी कोणी त्याला त्या ठिकाणी जरी कापून जरी अर्धा नेला तरी तो ती पकड सोडत नाही. अशी अवस्था त्या ठिकाणी त्या राघूची होते. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली हेच सांगतायत की वास्तविक त्याला कोणी बांधायला आलं होतं का त्या ठिकाणी, तर नाही. फक्त ते एक आमिष होतं, एक मायाजाल होता, ठीक आहे, पण त्याने स्वतःलाच त्या ठिकाणी त्या गोष्टीला बांधून घेतलं आणि त्याचा ती पकड त्याने स्वतःच त्या ठिकाणी अडकून ठेवली आणि स्वतःचं नुकसान त्या ठिकाणी करून घेतलं. वास्तविक त्याचं सामर्थ्य होतं त्या ठिकाणी पळून जाण्याचं. अगदी त्याच प्रकारे ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगतायत की जो मनुष्य अशाच पद्धतीने आत्मबुद्धीनं प्रयास करता देहबुद्धीमध्येच गुरफटून जातो, तो आपलं या ठिकाणी नुकसान करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून जातो. कारण ज्याप्रमाणे आपण स्वप्नात आपल्याला कोणी वार केले, तलवारीने वार केले, तर त्या स्वप्नातल्या तलवारीने आपल्याला खरोखरच मृत्यू येऊ शकतो का, तर नाही, ते स्वप्नच असतं. अगदी त्याच प्रकारे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्याने आत्मबुद्धी वाढवली तो निश्चितच त्या मार्गाकडे जाऊ शकतो. भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं आहे, जे योग मार्ग आहे, त्या पद्धतीने तो पुढे पुढे त्या समाधीपर्यंत किंवा त्या दिशेने त्या मार्गक्रमण त्या ठिकाणी करू शकतो. आणि जर त्याने नाही प्रयत्न केले तर कुठेतरी तो अधोगतीला जाऊ शकतो. कष्टाशिवाय हे अर्जुना काही नाही. योग चांगला आहे, तुला उत्कंठ आहे की ह्या योगी पुरुषाचं तुम्ही सगळं वर्णन केलेलं आहात आणि ह्या योगी पुरुषाला एवढं महत्त्व कसं काय येतं असा जो तुझा प्रश्न आहे. कारण भगवान कृष्णाला तो प्रश्न त्याने विचारलेला आहे. तर बाबा रे त्याच्यासाठी कष्ट घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. योगी पुरुष हे दृढ निश्चयी असतात. हठयोग हा त्या योगातलाच एक प्रकार आहे की काही काही अशा प्रकारचे संकल्प करतात की काही झालं तरी, हे शरीर गळून पडलं तरी तो संकल्प पूर्ण करणार म्हणजे करणार. पण त्याला किती कष्ट होत असतील लक्षात घ्या ना. काही काही योगी पुरुष तर आपल्या शरीरावरचं चामडं जे आहे, जे 9 महिने गर्भवासामध्ये राहिलेलं आहे, ते अशुद्ध ते काढून माशांना प्राण्यांना खायला घालतात. काही काही अग्नी हटतो की मी हटतो ह्याच्यामध्ये आपलं संपूर्ण शरीर जाळून घेतात. अशा प्रकारे हे योगी पुरुष असतात. म्हणजे मनाचा इतका दृढ संकल्प असतो
की कळी काळ सुद्धा त्यांच्या समोर चळाचळा कापू लागतो. अशा प्रकारचे हे योगी पुरुष, की हा योग मार्ग मानलं तर सोपा, मानला तर फारच कठीण आहे. तेव्हा भगवान कृष्णाला अर्जुन विचारतो की हे सामर्थ्य त्याला कोण देतं. असा प्रश्न विचारल्यानंतर भगवान कृष्णाने त्याला जे सांगितलंय ते आता लवंगरेंनी सांगितलं मगाशी आपल्याला. अमोल लवंगरेंनी सुंदर सांगितलं. त्या ज्ञानेश्वर माऊलींची उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलं की आपला अज्ञानच आपला नाश करतं, आपला आत्माच आपला नाश करतं आणि आपला आत्माच आपल्याला उद्धारतो. तर ज्या योग्यानं आपल्यातला अहंकार सोडलाय तोच उद्धारणार आहे. म्हणून तर नामदेव महाराजांनी विठ्ठलाकडे काय मागितलं बघा ना. नामदेव महाराजांनी बाकी काहीच प्रॉपर्टी मागितली नाही देवाकडे. तू माझ्याबरोबर राहा, तुझ्या कडेवर मला खेळव, कडेवर घे, किंवा मला अमृताचं पान दे, किंवा मला वैकुंठपती बनव, असं काय मागितलं नाही. तो काय म्हणाला, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांची. शरीर प्राणाची करीन कुरवंडी, क्षण एक न सोडी संग तुझा. के भगवंता, एक क्षण सुद्धा तुला सोडायचा मनामध्ये नाहीये. सदान कदा तुझ्या सहवासात राहावं अशी बुद्धी मला दे. आणि कोणत्याही स्थितीमध्ये या अहंकाराचा वारा सुद्धा माझ्या आजूबाजूला फिरकता कामा नये. मग आपण सत्संगी आहोत. एवढे मोठे नामदेव महाराज त्या अहंकाराला घाबरतात आणि आम्ही तो खांद्यावर घेऊन फिरवतो अभिमानानं. आपल्याला कसा मोक्ष मिळणार? ज्या अहंकाराला घाबरून सगळे साधू संत त्या लोटांगण घालतात, नको रे बाबा, लहानपण दे गा देवा. ते काय म्हणतात, आम्हाला लहानपण दे, पण हा अहंकार आमच्यामध्ये घुसून आम्हाला मोठे बनवू नकोस. म्हणून काही ठिकाणी काही साधू संतांनी स्वतःला किंकर म्हटलंय. किंकर म्हणजे किडा. काही जणांनी चरणरज म्हटलंय, म्हणजे चरणातला किडा. लक्षात घ्या. म्हणजे हे एवढे मोठे होऊन गेले जगद्गुरू शंकराचार्यांसारखे लोक, त्यांनी सुद्धा स्वतःला कसपटा समान मानलेलं आहे. मी तर माझ्या एका अभंगामध्ये सांगितलंय, घुंगुरड्या समान, म्हणजे भोंग्या समान आम्ही म्हणतो. तुझ्या पुढे देवा आम्ही घुंगुरड्या समान. नेनो भाव कैसी सेवा महान. म्हणजे आम्हाला त्यातलं काय कळत नाही, आमचा काय फार मोठा तुझ्यावर भाव असेल, श्रद्धा असेल, ह्यातलं काय कळत नाही, कारण मी घुंगुरड्या समान आहे, एखाद्या भोंग्या समान आहे, एखाद्या भ्रमरा समान आहे. तर आम्हाला यातलं काहीच कळत नाही. फक्त एवढंच कळतं, तुझा दास होणं हे कळतं, तुझ्या पायातली वाहन होणं हे आवडेल आम्हाला. तुझा अधिकारी भक्त, पदाधिकारी भक्त असं कृपा करून काय करू नकोस आणि आम्हाला दुज मानू नको. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. माझा देव नको पडायला, माझा देह तुझ्या कारणासाठी पडू दे. तो कारणी येऊ दे, कामी येऊ दे. तुझं कार्य करत असताना मृत्यू येऊ दे. तुझं कार्य करत असताना जर मरण येणार असेल तर केवढं मोठं भाग्य आहे, पण ते कुठं तर रस्त्यावर नको पडायला. तुझं प्रवचन चालू आहे, तुझं कीर्तन चालू आहे, तुझं गुणगान चालू आहे, तुझा अभंग गातोय आणि तो गाता गाता जर मृत्यू आला तर केवढा भाग्यवान असेल मी. तेव्हा साधू संतांकडून आपण शिकलं पाहिजे की आम्ही संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष आहोत, आम्ही निरीक्षक आहोत, आम्ही प्रवचनकार आहोत,
आम्ही ब्लड इन नीडचे कार्यकर्ते आहोत, आम्ही धर्मक्षेत्राचे कार्यकर्ते आहोत, आम्ही महिला प्रमुख आहोत, आम्ही बटालियन प्रमुख आहोत, आम्ही ते अमुक आहोत आणि आम्ही तमुक आहोत. हे सगळं विसरायचं आणि एकच लक्षात ठेवायचं, मी दास कुणाचा? तर नरेंद्राचा. कारण ज्याने गुरु केलं ना, त्या गुरुपुत्राला, त्या गुरुकन्येला दुसरं काहीच प्रिय असता कामा नये. मागच्या वेळेला एक दोन तीन प्रवचनाच्या अगोदर देशमुखताईंच्या अभंगामध्ये किंवा देशमुखताईंच्या प्रवचनामध्ये जनाबाईंचा त्यांनी उल्लेख केला. तर जनाबाई काय म्हणाली, नाही सखूबाई काय म्हणाली, की हे विठ्ठला तू मला हवास. भक्ताचं शिष्याचं हेच मागणं असलं पाहिजे की आम्हाला यचकिंचित अहंकार येता कामा नये, आम्हाला दुसरं काही नको, फक्त आणि फक्त तू हवास. अशा प्रकारची मागणी मागितली की तो योगी त्या ब्रह्मपदाला आपोआप जाऊन पोचतो. त्या अर्जुना, योग्याला सुद्धा अहंकार येतो. जो स्वतःला अहंकारापासून अलिप्त ठेवतो, ज्याच्या शरीरामध्ये अहंकार वास करत नाही, तोच खऱ्या अर्थानं योगी आहे. हा जो योग मार्ग आहे खडतर. या योग मार्गामध्ये यम, नियम, आसन, प्राण, प्रत्याहार, ध्यान, धारणा करून शरीराचा चोळामोळा करायचा. एखादी कागदाची पुरचुंडी, चांगला प्लेन कागद घ्यायचा आणि कुणीतरी तो कागद घेऊन हातामध्ये घेऊन असा आवळून चिवळून त्याची पुरचुंडी करायची, त्याचा आकारच बदलून टाकायचा. त्याचा आकार कसा आहे कागदाचा सांगता येणार नाही. कसा आहे? लांब आहे. बघा ना, ते पुडी अशी खोलली, कागद असा पुरचुंडी त्याची केलेली जी असेल ती, म्हणजे कागद खोलला नाही, असा तुम्ही आवळून चिवळून काढलात आणि सरळ केला की असा केलात, काय सांगाल त्याचा आकार? गोल सांगाल, लांब सांगाल, रुंद आहे म्हणून सांगाल, तिरका आहे म्हणून सांगाल? कसाही त्याला, म्हणजे त्याला आकारच कसा आहे हे सांगताच येणार नाही. तसं ह्या योग मार्गामध्ये अर्जुना शरीराचा चोळामोळा करायचा असतो. म्हणून हे यम, नियम, प्राण, आसन, वेगळ्या प्रकारची आसनं. त्या आसनांमध्ये बघितलं ना, रामदेव बाबा वेगळ्या प्रकारचे जे आसनं करतात ते बघितलं ना. पाय जो आहे तो इकडे मानेत घालायचा, असा दुसरा पाय मानेत घालायचा. पायाची जागा कुठे, ती जाते कुठे मानेत. हे पोट जे आहे ते असं आतमधून हलवायचं की आतला पोटाचा भाग दिसतो. इतकं पोट जोरात आपटायचं की स्पीड ब्रेकरवर पण गाडी आपटत नाही, एवढं जोरात आपटायचं. म्हणजे शरीराचा चोळामोळा का. मकरासन, भुजंगासन, मर्कटासन, मत्स्यासन, कुकुटासन, म्हणजे प्रत्येक प्राणी जसे आहेत तशा प्रकारची आसनं अशा प्रकारे शरीराला बनवायचं. म्हणजे काय? त्या शरीराला दमवायचं. ज्या शरीरामध्ये काम येतो, क्रोध येतो, मद येतो, मत्सर येतो, मोह येतो आणि माया येते, जे 6 शत्रू येतात, हे 6 शत्रूंना नामोहरण करायचं, शरीराचा चोळामोळा करून टाकायचा. इंद्रियांचं दमन त्याला म्हणतात. हे इंद्रियांचं दमन करायचं आणि त्या सगळ्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये आणायचं आपल्या, आणि आत्म्याच्या प्रभावाखाली आणून त्याला शून्य बनवून टाकायचं. त्याचं नाव आहे योगी. तेव्हा हा अर्जुना योग मार्ग एकदम सोपा मानलास तर फार खडतर आहे, पण तो गाठल्यानंतर सुद्धा काळजी घ्यायची असते. जसं शेण आणल्यानंतर घरामध्ये निर्जंतुकीकरण होणार, घर स्वच्छ पण दिसणार, पण काळजी घेतली पाहिजे, कारण काही दिवसानंतर वाळवी हळूहळू त्याच्यातून वरती यायला सुरुवात होणार. तसं आहे की जर तू अहंकारापासून बाजूला राहिला नाहीस तर हाच योग मार्ग तुला रसातळाला पोचवेल. ते हा अहंकार जिंकला पाहिजे. हा अहंकार कुठे असतो?
बाहेरून येत नाही, लक्षात द्या. तो इथे अंतःकरणामध्ये आहे. अंतचतुष्टी जी बनलेली आहे ती अहंकारापासूनच बनलेली आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी एकत्र आल्या की अंतचतुष्टी नावाचं की अंतःकरण नावाचं एक रसायन तयार होतं. त्या रसायनाला मी सागराची उपमा दिली ना, माझ्या अभंगामध्ये मी सांगितलं आहे, अंतःकरण सागरी जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट, काम क्रोध मद वावरती मासे, मोहमाया मत्सर वेगवेगळे जैसे, षड्रिपू माशाना या सद्गुरू दिसे कोळी. कारण सद्गुरूचं कामच आहे मर्मावर बोट ठेवायचं आणि आपल्या शिष्याला वाममार्गापासून बाहेर काढून योग्य मार्गाकडे खेचून आणायचं. म्हणून ते कधी रागवतात, कधी चिडतात, कधी जवळ करतात, तर कधी दुर्लक्ष करतात, पण त्यांचं प्रेम प्रचंड आपल्या भक्त शिष्यांवर असतं. कारण त्यांचा ध्यास एकच असतं की माझ्यासारखं मी बनवेन. हा सगळ्या संतांचा स्थायी भाव आहे. त्यामध्ये मी काय नवीन करतो अशातला काय प्रकार नाही. आणि माझी जर अपेक्षा तुमच्याकडून असली की मी जशा प्रकारे जीवनाचा शेवट जो आहे, जीवनाचं अंतिम ध्येय गाठलेलं आहे, तसं अंतिम ध्येय तुम्ही गाठावं, ही जी मी अपेक्षा ठेवलं आहे, यात अप्पलपोटेपणा काहीच नाही आहे. कारण मी ज्या कुळात आहे त्या कुळीचं ते कामच आहे. ते नामदेव महाराजांनीच सांगितलं आहे, आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करणार ते, पण त्यांचं ऐकायला पाहिजे, त्यांचे प्रचंड प्रेम करायला पाहिजे. आणि प्रेम असं केलं पाहिजे, बेंबीच्या देठापासून केलं पाहिजे. जर अशा प्रकारचं प्रेम केलं आपण तर मारलं तर त्यांचाच अधिकार आहे. त्यांनी नाही मारायचं तर कुणी मारायचं. रागवले तो त्यांचाच अधिकार आहे. त्यांनी रागवायचं नाही तर कोण रागवणार जगामध्ये माझ्यावर? माझं जगामध्ये असं कोण आहे की अधिकारवणीनं मला दटावणारा? असं ज्या दिवशी शिष्य समजतो त्या दिवशी त्या शिष्यामध्ये प्रगती होते. ज्यावेळी मी नोकरीचा राजीनामा दिला आणि छळ सुरू झाला, आजूबाजूचे सगळे मला बिघडवण्याचं काम करत होते. बरोबर नाही? नोकरी सोडायला लावली, हे काय गुरु असतात का? अरे नोकरी सोडायला तुला लावली आणि तुझा छळ मांडलेला आहे, तुला हाकलून घातला, डॅम्बिस आहे म्हणून सांगितलं, लपंग आहे म्हणून म्हणतात. हे गुरु त्यांना काय कळत नाही का? कली आहे ना, तो कली ज्याला ज्याला स्पर्श करून जातो ती व्यक्ती कलीमय होते. आणि मग त्या व्यक्तीमध्ये आपोआप बदल होतो, त्याच्या बुद्धीमध्ये बदल पडतो आणि मग ती तसं कलीच्या साम्राज्यामुळे बोलू लागते. तसं मला अनेकांनी सांगितलं, गुरु आहेत का? आम्हाला तर बाबा त्यांचं ढोंग वाटतं, काहीतरी बरोबर नाही वाटत. चांगली नोकरी होती, तुम्हाला सोडायला लावली, बरं नोकरी सोडायला लावली ती लावली, आणि आता 4 लोकांमध्ये सांगतात ढोंगी आहे म्हणून. मी वावलो नाही, मी कुठेही इकडे तिकडे विचलित झालो नाही. कारण प्रेम बेंबीच्या देठापासून केलं होतं. जनाबाईंनी जसं सांगितलं की धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. एवढं अधिकारवाणीनं का सांगितलं? कारण त्यांनी श्वासा एवढं आपलं नाम मोजलं होतं आणि त्याच्यात त्याला खरेदी केला होता. तसं मी माझ्या गुरूंवर माझ्या श्वासापेक्षाही जास्त प्रेम केलं होतं, करतोय आणि करत राहणार. आणि त्यामुळे त्यांना दखल घ्यावीच लागणार. मी हे माझ्या मनामध्ये घ्यायचो नेहमी. अशा वेळेला ज्यावेळी मला चितवायचे लोक, फिसकटवायचा प्रयत्न करायचे, अगदी जवळचे पण, त्या मी विचार करायचो की मला डॅम्बिस म्हणणारं त्यांच्याशिवाय आहे कोण? अरे डॅम्बिस म्हणतात याचा अर्थ कोण डॅम्बिस म्हणतो कोणाला? आपला जो असतो तोच म्हणतो ना. म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे,
मला लाडूक पनंतरी डॅमेज म्हटलेलं आहे. आई नाही का म्हणते कारट्या झाला लाग इकडून देव का 2 फटके. तिला मारायचं नसतं, ते लाड करायचे असतात त्याचे. ती खरंच मारते का? मारायला हात घेते ना, हात कसा बघा इकडे, असं नाही मारत ना बघा कधी पण. कारट्या 2 मारेन तुझ्या, बघा हाताकडे बघा कसं आहे ते. कारट्या मारेन 2 तुझ्या. अरे मारेन तर इकडे कशाला, इकडे मारता येतात का? इकडे मारायचं असतं ना. ते प्रेम बोलत असतं, हे लक्षात घ्या. ते प्रेम बोलत असतं. तेव्हा हे प्रेम जिंकण्यासाठी अहंकारातून बाजूला जावं लागतं. मग तुमचा तो योग चिरंजीव टिकतो. कारण ज्यावेळी ज्ञान मिळतं, त्या ज्ञानाबरोबर गंज पण येतो अज्ञानाचा, त्याचं नाव आहे अहंकार. ते अर्जुना, या अहंकारापासून बाजूला राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा भगवान कृष्ण अर्जुनाला बोध करतात. आता पुढे काय सांगतात तुम्हाला पण काळ वेळेचं भान नाही आहे, पण आपलं टायमिंग संपलेलं आहे, त्यामुळे थांबावं लागणार आहे. पुढे काय सांगतात पुढच्या रविवारी आपण ऐकायचं आहे. ते आता इथे आपण रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.